गोष्टीचं नाव आहे वारा आणि सूर्य. तर कथा अशी आहे की एकदा वारा आणि सूर्य यांच्यात अधिक ताकदवान कोण यावर भांडण होते. दोघांपैकी माघारी घ्यायला कोणीच तयार होत नव्हते. त्यांचे भांडण चालू होते तोच एक माणूस अंगावर शॉल पांघरून तेथून चालत होता. सूर्य वाऱ्याला म्हणाला, "तो बघ, एक माणूस शॉल पांघरून चालला आहे. आपल्यापैकी जो त्या माणसाच्या अंगावरून शाल उतरून टाकेल तो खरा ताकदवान. काय म्हणतोस? लावतोस का पैज? चल पैज." वारा रागाने, भावनेच्या भरात आणि अविचाराने पैज मान्य करतो. वारा माणसासमोर येतो आणि माणसाच्या अंगावर जोरात फुंकर घालतो. सोसाचा वारा सुटतो. एकदम इतका वारा आल्यावर पाहून माणूस घाबरून जातो. शाल उतरून जाईल या भीतीने शालला आणखीनच घट्ट धरतो. वारा पूर्ण जोर लावतो, पण माणूस शालीला पकड आणखीनच घट्ट करतो. शेवटी थकून वारा माघारी घेतो. आता सूर्याची पाळी येते. सूर्य शांतपणे त्या माणसाच्या माथ्यावर येतो. माणसाकडे एकटक बघू लागतो. सूर्य माथ्यावर तापतो आणि माणसाला भयंकर उकडायला लागते. शेवटी तो माणूस आपल्या अंगावरची शाल उतरून पिशवीत ठेवतो आणि अशा प्रकारे सूर्य पैज जिंकतो. तात्पर्य: श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी जोर लावायची किंवा आदळआपट करायची गरज नसते. शांत राहून श्रेष्ठत्व सिद्ध करता येते.